नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा तुमचं बैठक न्यूजवर स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो आहोत 19 जुलैचा एपिसोड लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा. चला तर मग सुरू करूया. आजच्या एपिसोडची सुरुवात अशी दाखवली की सगळेजण तयार असतात पूजेसाठी आणि दोन्ही जोडपं बसायला निघालेले असतात. तेवढ्यात गुरुजी म्हणतात, आपल्याला एक तांबलं लागेल, तांबलं घेऊन या. तर मानिनी आणि विक्रम हे तांब्या आणायला जातात. तेवढ्यात नंदिनी गुरुजींकडे जाते आणि रम्याच्या मनात असा विचार येतो की हे काव्य आणि पार्थ तर डिवोर्स घेणार आहेत, मग हे पूजेला कसं काय बसतायत? अच्छा, तर घरच्यांना नाही सांगणार आत्ता तर, पण कधी ना कधी तर कळेलच ना. त्यानंतर मी पार्थसोबत लग्न करणार आणि मी सत्यनारायणच्या पूजेला बसणार. आणि असंच थोडंसं स्माईल करते. तर वसू आत्याला हे दिसतं आणि म्हणती, रम्या, आम्हाला कळते बरं का तुझ्या मनात काय चाललंय ते, आणि तुझ्या मनात जसं चाललंय तसंच हो, ही मी काळजी घेते ह्याची. नंतर नंदिनी हळूच गुरुजींना विचारते की तुम्ही तर त्या दिवशी मला जे सांगितलं आणि आज जी पूजा चालू आहे हे तर सगळं विरुद्ध आहे. तुम्ही म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्ही तर ते तसं सांगितलं होतं की वेगळं हो, आणि आज पूजा घाल म्हणताय तुम्ही. तर गुरुजी म्हणतात, पूजेला बस, सगळं तुझे मनातले जे प्रश्न आहेत ते सगळे तुला क्लिअर होऊन जातील. त्यानंतर विक्रम तांब्या घेऊन येतो आणि पूजेला सुरुवात करायची असते. पण हे दोन्ही जोडपे बसायला तयार नसतात, एकमेकांकडेच बघत राहतात सारखं. तर वसुहत्या म्हणते, काय रे पार्थ, बसा ना, बसा लवकर, का तुला काव्याबरोबर बसायचं नाही आहे? हे असं थोडंसं टोमणा मारते. मानिनी म्हणते, नाही हो, तसं काय नाही आहे, बसतील ते, तुम्ही जरा शांत राहा. गुरुजी म्हणतात, या या बसा. तर दोघेही बसतात, टोपी वगैरे घालतात आणि गुरुजी म्हणतात की तुम्हाला ह्या पूजेचं महत्त्व सांगतो. सगळ्यात पहिलं तर सत्यनारायणची कथा म्हणजे काय? नारायण म्हणजे देव झाले आणि सत्य, सत्य म्हणजे आपला आतला आवाज. आपला आतला आवाज जो म्हणतो तेच आपण केलं पाहिजे. हे जरा विचारविमर्शवर चालू असतं सगळं आणि म्हणतात की आतल्या आवाजाला ओळखायला शिका. ह्याचाच अर्थ सत्यनारायणची पूजा. ह्या पूजेचा अर्थच असा आहे की सत्य बोला, आपल्या ह्याच्यातलं जे आहे ते मनातलं बोलून टाका. त्यानंतर पूजा चालू होते आणि गुरुजी म्हणतात, तुम्ही दोन्ही मुली आपल्या आपल्या नवऱ्यांच्या हाताला धरायचं जेव्हा मी पाणी व्हायला सांगेल आणि मम म्हणायचं. तर जीवाची पहिली बारी असते, नंदिनी हात धरते आणि जीवा एक एक चमचा पाणी पितो आणि चौथा चमचा ताटामध्ये सोडतो. त्यानंतर पार्थची बारी असते. काव्यानी पण पार्थला असं हात धरते, पण पार्थ उठतो आणि आईला म्हणतो की म्हणजे मानिनीला म्हणतो, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. मानिनी म्हणते, आपण पूजा झाल्यावर बोलूया का? हे आत्ता गरजेचं आहे का? नंतर बोलूया आपण, असं पूजेहून उठायचं नसतं. तर पार्थ म्हणतो, नाही, मला आत्ताच बोलायचं आहे, आणि थोडं साईडला घेऊन जातो आणि म्हणतो की ही पूजा कशासाठी, काय अर्थ आहे या पूजेचा? तर मानिनी म्हणते, अर्थ कशासाठी म्हणजे काय? हे तुमच्या दोघांच्या लग्नासाठी हे केलेलं आहे. लग्नानंतर हे करावंच लागतं सत्यनारायणचं श्रावण महिन्यामध्ये, आणि हे गरजेचंच आहे. पार्थ म्हणतो, पण जर काव्याला माझ्यासोबत राहायची इच्छाच नसेल तर, त्यांना नातं निभवायचंच नसेल तर मग सगळ्यांना ऐकू जातं. पार्थ म्हणतो जीवाला की तू कशाला बसला आहेस? तुला तरी मान्य आहे का हे सगळं? आणि त्या दोघांना पण उठवतो. आणि वसुहत्या म्हणते, ह्याचा अर्थ काय झाला की तू असं म्हणतोय? ते काव्याला तुझ्यासोबत राहायचं नाही असं का वाटतंय तुला? तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का? असं तसं चालू असतं. कारण की ती तर तुमचं नातं टिकवायला खूप प्रयत्न करते. मी बघितलं ना, तुझ्यासाठी खिचडी घेऊन आली जेव्हा तू डबा विसरून गेला होतास तेव्हा. मी तिला किती वेळेस तरी म्हणले की तुझा अभ्यास आहे, अभ्यास आहे, तू थांब, पण नाही, तिला त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता. तर हे ऐकून पार्थ काव्याकडे बघतो. तेवढ्यात रम्याची एंट्री होते आणि रम्या पण म्हणते, हो हो, बरोबर आहे, ती तुझ्यासाठी खूप करते. आता मान्य करते की पहिला 1 महिना तिने तुझ्यासोबत खूप भांडणं केलेत, पण जेव्हापासून वटसावित्रीची पौर्णिमा झाली त्या पूजेनंतर ती बदलली आहे. आणि जीवा पण नंदिनीसाठी गजरे आणतो, चिठ्ठ्या लिहितो तिच्यासाठी, कविता, आणि तिच्या आश्रममध्ये तिने पाणीपुरीचा घाट पण घातला होता. मी व्हिडिओ बघितली होती, जीवा बनवत होता आणि सगळे खात होते. तर जीवा म्हणतो, तुला कसं कळलं हे? रम्या म्हणती, त्या क्लायंटनी व्हिडिओ टाकली होती, ते मी बघितलं म्हणून. तर विक्रम म्हणतो की केलं तर केलं काय, त्यासाठी त्यांनी त्या प्रेमासाठी केलं, त्यात काय तेवढं?
जीवा म्हणतो नाही नाही, मी फक्त एक हेल्प म्हणून केली होती. तर नंदिनी म्हणते सॉरी मी जरा मध्ये बोलते आहे, पण मला हे बोलायचं आहे. आणि ती पार्थला म्हणते की आपण बसूया पूजेला, जे काय असेल ते गुरुजी आपल्याला सांगतीलच ना. गुरुजी आत्ताच म्हणले ना, आपल्या आतला आवाज ऐका आणि पुढे व्हा, आपण बसूया, आपण समजूतदार आहोत, असं सगळं म्हणून कसं तरी कन्व्हिन्स करते. मग बसतात, पूजेला सुरुवात होती आणि पूजा सगळी संपूर्ण होती. थोडा वेळ जातो त्या अख्ख्या पूजेला. आणि त्यानंतर गुरुजी म्हणतात मानिनी प्रसादाचा शिरा आण. तर वसुहत्या म्हणते हो मी आणते, आणि रम्या पण तिच्यासोबत जाते. तर विक्रम तेवढ्यात म्हणतो चला आता पूजा संपन्न झाली, दोघांनीही आपापल्या बायकांसोबत गुरुजींचा जोडप्याने आशीर्वाद घ्या. तर गुरुजी उठतात आणि ते दोघंही म्हणजे पार्थ काव्यासोबत आणि जीवा नंदिनीसोबत आशीर्वाद घेतो. गुरुजी पहिलं तर म्हणतात आयुष्यमान भव, पण जेव्हा दोघांचंही पाया पडून होतं दोन्ही जोडप्यांचं, त्याच्यानंतर म्हणतात की सौभाग्यवती भव, कायम असेच एकमेकांसोबत राहा. तर हे ऐकून जरा पार्थला, नंदिनीला, काव्याला, जीवाला जरा आश्चर्य वाटतंय, असं का म्हणतायत. तर तेवढ्यात विक्रम म्हणतो की गुरुजी आजकाल असे काही आशीर्वाद नसतात का, अष्टपुत्र सौभाग्यवती भव वगैरे, असं जरा चेष्टामध्ये म्हणतो तो गुरुजींना. गुरुजी म्हणतात नाही नाही तसं नसतं, कारण आजकाल काही जणांना मूल पण नको असतं, काही जण तर डिवोर्स घ्यायला निघालेले असतात. असं इशारा ह्या 4 जणांकडं असतो त्यांचा, गुरुजींचा. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर धन्यवाद मंडळी, माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण 100 सबस्क्रायबरच्या खूपच जवळ आहोत. तर पटापट सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा, ज्याने की मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल सगळ्यात पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.